का इंद्रदेवाने सभा आरंभली, सर्व देवगणांना आमंत्रण केलं, त्याला पाहुणचार केला. माझा का पाहुणचार केला नाही, माझी काय विचारपूस केली नाही. म्हणून शिखामणीला राग आला. मग शिखामणीला काय केलंय, त्या काही होत महाराज. तपश्चर्या करून काय प्रसन्न केले माहिती का, काय कोणत्या देवाला प्रसन्न केले, अग्नी वायू जल हे जिवंत देव आहे महाराज. आहे ना बाबा, आता सगळी त्याकडे ते फक्त एवढे देव खरे राहील, त्यांचं कोणी नावच घेत नाही ना. म्हणते का हे अग्नी देवता मला प्रसन्न होईल, हे वायू देवता, हे खंडोबाई, बिरोबाई, पांडुरंगाई, त्याला हेच देव आहे सगळ्याचे मुख्य, रामबाबाई, म्हसोबा असे. म्हणून अग्नी वायू जल या तीन देवाला प्रसन्न केले. मग हे तीन देव प्रसन्न केल्याच्या नंतर काय झाले, हे देव प्रसन्न करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, अवघड आहे बाबा. अग्नी वायू जल मी याचा अंश पाण्याचं बीज तयार केलं, बीज रेण समजल तसं. आपण जसं मुलाला जन्म घालतो तसं त्या तीन देवताचं एकत्र बीजारोपण केलं. ते तीन देवता मिळून एक नंदीचा जन्म झालाय महाराज. तो कुठून, शिखामणीच्या शेंडीमधून ह्या देवाचा जन्म झालाय. आणि या नंदीचा जन्म फक्त इंद्रदेवाचा अपमान म्हणजे शिखामणीचा जो अपमान झाला त्याचा सूट बदला घेण्यासाठी या शिखामणीने केला होता. पण नंदीची उत्पत्ती अशी तर मग नंदी शंकराचं वाहन म्हणले गेले नाही, ते शेतकऱ्याचा युवा भावाचा. बैलाला आपण नंदीच म्हणतो ना, हो बरोबर आहे. मग तर आता जन्म त्या बैलाचा नंदीचा आहे. मग त्या बाईला का कळालं नाही का बैल हा जंगली प्राणी कसा असेल. म्हणून पूर्वीच्या माणसाने म्हणले महाराज, बाई माणसानं तुलन मुलंच पावं. तिला काय कायद्याचा अनुभव असेल. 96-97च्या काळामध्ये पर्यावरण मंत्री बाई माणूस होती. आता शूटिंग चालू, मी नाव नाही घेत, नको नको भरोसा नाही असं की तिला याच्यातला शास्त्रीय गोष्टीचा अभ्यास नसत. शिकलेली भरपूर
पण ह्या फक्त बैलाला मारहाण करताय. बैलाचा जन्म जंगली प्राणीचं वागणं नाही तसा जन्म झाला असेल म्हणून तुला बैल हा पाळीव प्राणी नसतो, जंगली प्राणी असा उल्लेख केला ना आपल्या या टांगाच्या रेतीवर आळा घातला भागात. म्हणून शेतकऱ्याचा जेव्हा भावाचा एवढा खेळ फक्त हिरवळा राहिलाय. त्याच्यावर लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत फक्त एवढाच खेळ जिवंत आहे. नाही तर कुठलाही खेळ वय मर्यादा आहे. तुम्ही क्रिकेट खेळा, बॅडमिंटन खेळा, खो खो खेळा, कबड्डी खेळा, नांद्याला वाड्या, म्हणून कुठलाही क्षेत्र असू द्या त्याला मर्यादा आहे, वय मर्यादा आहे खेळायला. पण एवढा जास्त जीवा भावाचा शेतकऱ्याचा विरंगुळा आहे. लहानाचा लहान आणि म्हातार होईपर्यंत एवढा छंद फक्त तो बैलाचा आपल्या शेतकरी जीवा भावाला आहे. तो या सरकारनं बंद केलाय. म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिक्षण शिंदे यांना असं सुंदर गायन केले महाराज. कोणते कसे माहिती का? कसं म्हणजे 15 वर्ष होत आली. भरपूर दिवस झाले बाबा. तशी टांगा शर्यत बंद आहे फक्त एका शब्दामुळं का बैल हा पाळीव प्राणी नसून तो जंगली प्राणी आहे. म्हणून गावगावच्या ज्या यात्रा उत्सव महाराजच्या बंद पडल्या. यात्रा उत्सवाला टांगे शर्यत आणि कुस्त्या करणं असल्या त्या यात्राला कोणी पाहुणं राहावं सुद्धा येत नाही महाराज. गावातले 4-5 लोक आणि बाया येणार जाणार त्या बांगड्या बांधायला तेवढेच जर टांगा शर्यती असल्या कुस्त्या असल्या तर पंचक्रोशीतील पैलवानाने पंचक्रोशीतील टांगा शौकीन आपल्या गावाला दर्शन घेऊन जाता महाराज. ती पण काही राहिली नाही. म्हणून 2007 सालापासून आपली टांगा शर्यत बंद आहे. म्हणून लाख रुपयाची आपली चित्रपट बांधून ठेवायची पाळी आली महाराज. हे सरकारला कवा कळेल. म्हणून हा खेळ सुद्धा सोपा नाही महाराज. हा खेळ कसा शेतकऱ्याचा जीवाला भीती, शेतकऱ्याचा जीवाला भीती, शेतकऱ्याचा जीवाला भीती, शेतकऱ्याचा जीवाला भीती. सरकारने केले हाती, सरकारने केले हाती, सरकारने केले हाती, सरकारने केले हाती. तुझं म्हणजे भावना जाती, या बळीराजाच्या भवती, राजाला भावना येते, या बळीराजाच्या भवती. तुझं म्हणजे भावना जाती, या बळीराजाच्या भवती, राजाला भावना येते, या बळीराजाच्या भवती. आणि हरण्या पोटच्या सर्जावाला, आणि हरण्या पोटच्या सर्जावाला, फायदा सगळ्याच्या नंदी नंदी नंदी. गडवरली बंदी हातवा, गडवरली बंदी, गडवरली बंदी हातवा, गडवरली बंदी, गडवरली बंदी हातवा, गडवरली बंदी. शेतकऱ्याच्या जीवाला भीती, निसर्गानं केले हाती. तुझं धंद्याला भावना
किती हे बळीराजाच्या जे येतात ते आपल्या शेतकऱ्याचं मोडावे पाहना निसर्ग जर टाइमच झाला तर शेतकऱ्याचा फायदा होतोय आपल्या पीक पेरण्या झाल्या नेमकं फुलवारा याचा टाइम शेंगायला पुढे निघाला आणि वाचा टाइम का पाऊस येत नाही त्याच मोड झाला का मग परत काढायच्या टायमाला येतो म्हणजे ते काढता येत नाही नुकसानीचेच काम आहे बरोबर लाख लाख रुपयाच्या गाय बघता घेतो महाराज त्याच्या गायचा खर्च काढला तर 400 रुपये येतो दिवसाला 20 रुपये देतो त्याची बिस्लरी घ्यायला जा 25 रुपये आमच्या घरात जर चांगल्या खेळात आले नाही त्यांना तर ते बिस्लरी आले 30 रुपये लागली आहे त्याची तर त्याने दिला त्यांना हमी भाव मागून दिलाय आपल्याला काय आपण एवढं कष्ट करतोय गायला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 3 वखत आपण पोराचं नाही लागत तेवढं त्या गाय दुखतीला आपण पाहतोय चारा चरकी पेन टायमाच्या टायमाला सुद्धा जुनं 20 रुपये लिटर दूध जाते महाराज करायचं काय शेतकऱ्याच्या जीवाला किती म्हणून आपले नामांकित पाहिजे हे आज बांधून ठेवायची पाळी आली आपले सांगळे खानगावचे दसरे चांगले कुठे नाही खेळाडू आता खेळ बंद करायचं कारण एवढंच का सांगा शर्यती बंद झाल्या म्हणून खेळ बंद झाला नाही तर आज या ठिकाणी चांगल्यापैकी बैल आणि घोडा या गव्हाणीला बांधलेला असता मार्ग चांगल्या चांगल्या लोकांची या ठिकाणी हिरमोड झाला 4 लाख रुपयाचे जनावर येऊन फुट्याला बांधून परवडत नाही पण एक सरकारच्या निदर्शनात येत नाही महाराज जरी आलं तर कायदा आहे कायदा पुढे आपल्याला काही करता येत नाही म्हणून हा खेळ कसा बळीराजाचा दिवाना घोरे बळीराजाचा दिवाना घोरे बळीराजाचा दिवाना घोरे बळीराजाचा दिवाना घोरे सरकारने केला हा घोरे सरकारने केला हा घोरे सरकारने केला हा घोरे सरकारने केला हा घोरे काय झाला आहे वाट बळे काय झाला आहे वाट बळे काय झाला आहे वाट बळे आपल्या शेतकऱ्याला काहीच नाही म्हणून पर्यावरण मंत्री आता बनशी आपल्या गावचा म्हणून त्यांच्या हातात चालून आलेली संधी हो आता तिकडं पडळकर ते खासदार आहे ना त्यांच्या पटांगणामध्ये रंगवल्या पण असं न होता आमचे खेळ ओपन करा परत त्यांनी सरकारला चेतावणी दिली जर आमच्या या महिन्यामध्ये ते चालू केले नाही तर मी परत या टांगा शोषणाच्या बाजूला उभं राहणार आणि परत महादिव्य भव्य असं आंदोलन करणार म्हणून परमेश्वरच्या कुडळकर आणि आपले कोल्हे साहेब अनेक असे आमदार खासदार आता या आपल्या टांगा शोषणाला मदत करू राहिले परमेश्वर त्यांच्या हाताला यश देऊ आणि आपली टांगा शर्यत लवकरात लवकर चालू करू बरेच जणांचे साह्य नवस साह्य या ठिकाणी केले महाराज भरपूर नवाशी बाबा म्हणून पहिले लोक जेजुरीला जर गेले तर बगाड गाड्यानं जात होते बगाड गाड्या बंगार गाड्या काय बंगार नाही बगाड गाड्या माणूस त्याला असा उलटा टांगून नवस होते असे देवाचं होते ते पहिले होते आता नाही काही बैल गाडीने जाते काही घोडा गाडीने जाते असे नवस आजही लोकांनी केले तेव्हा चालू झाले पहिले घेऊन तुझ्या कारभारा पुढे येऊ कधी चालू होती म्हणून हा खेळ बंद कधी झालाय कधी
लढा म्हणून आता लढायचा वेळ तो फक्त घोडा बैल पळायला पाहिजे, बैल पाळले पाहिजे. तो लढा सर्वांचा एकजुटीनं आता एकत्र आलं तर आपल्या त्याला कोणीच रोखू शकणार नाही. एकजूट जर केली तर नक्कीच आपली टाका शर्यत चालू होईल. पण हा खेळ करणं सुद्धा सोपी गोष्ट नाही महाराज. हा खेळ कसा आहे, कसा मर्दाचा खेळ मर्दानी, मर्दाचा खेळ मर्दानी, मर्दाचा खेळ मर्दानी, मर्दाचा खेळ मर्दानी. आजा पंजाची आठवण जुनी, आजा पंजाची आठवण जुनी, आजा पंजाची आठवण जुनी, आजा पंजाची आठवण जुनी. मर्दानी जगाला आमच्या घरी, ही दक्षिण घेतली